नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख. तर न्यूमोनिया झाल्यानं अनिल बाबर यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते. अनिल बाबर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार होते. आमदार अनिल बाबर यांचं पार्थिव विटा शहरातल्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे. बाबर यांच्या गार्डी या मूळ गावी पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. हे धक्कादायक आणि दुःखद घटना आहे. आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं. कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो. ICU मध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता. परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं. एक विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावला आहे. खरं म्हणजे टेंबू योजना असेल, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल, मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल, त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले. अतिशय धडपडीचा माणूस, सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकारी हरपलाय. फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. शिवसेना संघटनेचं मी सांगतो ना की एक चांगला संघटक होता, चांगला एक प्रशासनाचं काम पाहणारा आणि आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून एक आमदार सातत्याने जो पाठपुरावा कसा करतो मतदारसंघातल्या कामांसाठी, त्याचं एक उदाहरण त्यांच्या रूपाने पाहायला मिळालं. त्यामुळे आम्ही एक विश्वासू आणि संघटक चांगला कार्यकर्ता गमावला आहे. खानापूर तालुक्यातील गार्डी गावात अनिल बाबर यांचा जन्म झाला. शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंना खंबीरपणे त्यांनी साथ दिली. सरपंच पदापासून राजकारणात विविध पदं त्यांनी भूषवली. अवघ्या 19व्या वर्षी गार्डी गावच्या सरपंचपदी ते विराजमान झाले. पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख होती. सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे ते शिवसेनेचे आमदार होते. 1990, 1999, 2014 आणि 2019 असे ते 4 वेळा आमदार झाले. 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि विजयी झाले. 2014 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर 2019ला राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटलांचा त्यांनी पराभव केला होता.